नमस्कार. याच्या आधी आपण काय काय बघितलं? रोमन संख्याचिन्ह असेल, संख्याज्ञान असेल, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, कोन, वर्तुळ, विभाज्य आणि विभाजक, दशांश, अपूर्णांक. हे काय झालं आपलं? इथपर्यंत आपण ह्या गोष्टी बघितल्या. तर आता आज काय बघणार आहे आपण इथं? तर आज आता कालमापनापासून आपण काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तर काय करणार आहे आपण? कालमापन. ठीक आहे. आता कालमापन म्हणजे काय? तर घड्याळाचं काय पण बघायचं इथं. तर काय काय सांगितलं इथं? प्रत्येक घड्याळात काय सांगितलंय दाखवलेलं आपल्याला काय करायचंय? वेळ कुठली कुठली इथं फक्त बघायचंय. आता आपल्याला काय माहिती आहे इथं? बघा इथं घड्याळाकडे काय दिसतंय इथं? कुठे? तर घड्याळामधलं काटा कुठला? तास काटा आणि मिनिट काटा. मग आता याच्यावर आपण काय ओळखणार आहे? तर घड्याळामध्ये किती वाजले ते बघायचं इथं. आता काय दिसतंय इथं? एक काटा कुठे दिसतोय? तास काटा कुठे दिसतोय आपल्याला इथं? 2 आणि 3च्या मध्ये 2च्या काय थोडंसं पुढे इथे दिसतोय. आणि इथं मिनिट काटा कुठे आहे? मिनिट काटा कुठे येतं आपल्याला? तर 5 वर आहे. मग काय दिसतंय आपल्याला इथं? तर किती वेळ झाला इथं? तर 2 वाजून किती मिनिटं झालेत? 25 मिनिटं झालेत. आता काय माहिती आपल्याला? ज्यावेळेस एक घर हे पूर्ण असते म्हणजे इथं 12 पासून एक काय होतंय? ज्यावेळेस मिनिट काटा जातो किती मिनिटं होते तिथं? 5 मिनिटं. मग असं किती पुढे बघा इथं? कारण 2 वाजतो त्यावेळेस काटा कुठं काट्याची दिशा कशी असणार आहे इथं? ज्यावेळेस 2 वाजल्यानंतर हा तास काटा 2 वर असणार आहे आणि मिनिट काटा कुठं असणार आहे? 12. मग किती घरा पुढे सरकतो? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 5 25 मिनिटं झाले. आणि इथं 2च्या 3च्या पुढे म्हणजे काय झालं? 2च्या 3च्या मध्ये इथं म्हणजे 2च्या पुढे म्हणजे काय झालं इथं? 2 वाजून 25 मिनिटं. ठीक आहे. इथं काय झालेलं आहे? इथं किती वाजलेत? एक काटा किती वेळ? बघा इथं किती वेळ इथं? 7 आणि 8च्या मध्ये इथं. बरोबर. 8च्या थोडा जवळ आलेला आहे. कारण का? 8 वाजले म्हणजे किती मिनिटं झालेत बघ इथं? 7 वाजून गेलेत. मग 7 वाजून किती मिनिटं झालेत पहिल्यांदा कसं काढायचं इथं? तर बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 10 इथं 10च्या इथं म्हणजे किती झाले? 10 50 मिनिटं झाली. मग 50 मिनिटं किती वाजून झालेत? 8 वाजून झालेत का? तर नाही झाले. का 8 वाजून झाले नाही? तर 8 वाजून म्हटल्यावर 8च्या पुढे काटा पाहिजे होता. पण 8च्या पाठीमागे येतं. म्हणजे किती झाले? 7 वाजून 50 मिनिटं. म्हणजे सुद्धा 10 वाजायला किती मिनिटं? सॉरी 8 वाजायला किती मिनिटं आहेत? तर 10 मिनिटं काय? बाकी इथं 8 वाजायला. अशा पद्धतीने काय करायचंय? वाचन करायचं इथं. इथं बघा पुढे आता इथं 8 वाजून 8 वर तास काटा आहे. लहान काटा कुठला असतो? आपला 2 काटा. लहान काटा तास काटा जो लांब आहे तो कुठला असतो? इथं मिनिट काटा असणार आहे. मग 8 वाजून किती मिनिटं झालेत? 5 मिनिटं झालेत. अशाच पद्धतीने काय करायचंय? या गाड्याने पण बघायचं किती वाजले ते तुम्ही ओळखायचं आणि काय करायचंय? लिहायचंय इथं. इथं काय सांगितलं आपल्याला? 4:30. आता 4:30 असतील किंवा 9:15 असतील. 4:30 म्हणजे काय असतंय? तर काय होतंय? 6 म्हणजे किती असतात? तर पूर्ण ज्यावेळेस 1 म्हणजे किती असतात आपल्याला? सांगा एक किती मिनिटं? तर 60 मिनिटं. मग इथं काय सांगितलं? ज्यावेळेस 3:30 4:30 असतील किती पण असतील त्यावेळेस काय असतंय? 6 म्हणजे किती असतं? तर 30 मिनिटं झालेले असतात. म्हणजे त्याचा निम्मा भाग झालेला असतो. किती असतं? निम्मा भाग. म्हणजे 4:30 म्हणजे 4 वाजून किती मिनिटं झालेले असतात? 30 मिनिटं. मग 30 मिनिटं व्हायसाठी कुठं काटा पाहिजे लक्षात ठेवायचा? एक इथे 1 वर काटा असेल तर किती मिनिटं वाटतात? 5 मिनिटं. 2 वर तर 10 मिनिटं. इथं 15, 20, 25 आणि 30. म्हणजे किती पाहिजे? काटा कुठं असणार आहे? 4 आणि 5च्या मध्ये असेल. इकडे काटा कुठं असणार आहे? 6 वर असणार आहे. इथं 9:15. 9:15 म्हणजे काय असलं? 9 वाजून किती मिनिटं? सव्वा म्हणजे किती असतील लक्षात ठेवायचं? तर 15 मिनिटं होते. म्हणजे 9 वाजून किती मिनिटं पाहिजे? 15 मिनिटं. म्हणजे काटा कुठं असणार आहे? 9च्या थोडासा पुढे असेल. आणि इकडे काटा कुठला असेल? जर मिनिट काटा असेल कुठं असेल तो 3 वर असेल. 4:45 वाजले असतील त्यावेळेस काय असेल? 4:45 म्हणजे इथं बघितलं आपण
इथं बघा आता काटा कुठे असेल, एक काटा कुठे असेल, ह्या 4 आणि 5च्या म्हणजे 5च्या जवळ असेल, कारण 5 वाजायला आले, पावणे 5 म्हणजे काय असते, 5 वाजायला आले. इथं इथं पण बघितलं आपण, ज्यावेळेस 10 मिनिटं होती इथं, 8 ला 10 मिनिटं, ते काटा कुठं आला होता, इथं 8च्या जवळ आला होता. इथं पण तेच असेल, काटा कुठं असेल, इथं 5च्या जवळ असेल. इकडचा काटा कुठं असेल, पावणे म्हणजे किती असतात, 45 मिनिटं. लक्षात ठेवायचं. इथं बघितलं, साडे म्हणजे किती होतं, 4:30 म्हणजे 4 वाजून 30 मिनिटं. 9:15 म्हणजे 9 वाजून सव्वा म्हणजे किती येतं, 15 मिनिटं. आणि पावणे म्हणजे 45 मिनिटं, म्हणजे काटा कुठं पाहिजे आपल्याला, 9 वर पाहिजे. आता मग इथं काय करायचंय, 11 वाजून 20 मिनिटं आहे, तो काय करायचं तुम्ही, मग किती वाजता येतील लक्षात घ्या. 20 मिनिटं याला पाहिजे म्हणजे किती काटा पाहिजे, काय सांगितलं, एक घर म्हणजे किती मिनिटं असतात, 5 मिनिटं. मग किती घरे गेला पाहिजे, मिनिट काटा कुठे असेल आणि तास काटा कुठे असेल ते बघायचंय आणि काय करायचंय, उत्तर काढायचं. मग त्याच प्रकारे काय करायचं, शाब्दिक उदाहरण पण सोडवायच्यात. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते, तर या प्रवासाला किती वेळ लागला. मग फक्त काय करायचंय, अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर आपल्याला काय करायचंय, काउंट करायचं फक्त. म्हणजे 5 वाजता गाडी निघाली, मग किती वाजता, 6, 7, 8, 9 आणि 10, आणि काय करायचं 10:30 वाजता, म्हणजे किती वेळ लागणार आहे तिथं बघा. आता काउंटिंग करता करता कसं, 5 तिथं काय करायचंय, 5 नाही घ्यायचं आपल्याला, म्हणजे 5 ते 6 हा काय झाला, 1 तास. अशा पद्धतीने काय करायचंय, मोजायचं आपल्याला. म्हणजे 6, 7, 8, 9, 10 आणि 10:30 म्हणजे काय होणार आहे, 5 तास. वरचं काय म्हणणार, 30 मिनिटं किंवा अर्धा तास, म्हणजे किती वेळ लागणार आहे, 5.5 तास तिथे लागणार आपल्याला, प्रवासाला लागणार आहे, ते आपल्याला लक्षात येतं. इथं पण बघा आता, रात्री दुसरा प्रश्न घेतला, रात्री 9:15 वाजता सुरू होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले, म्हणजे नाटक किती वाजता सुरू झाले. आता बघा 9:15 वाजता, इथं बघू आपण 9:15 वाजता, इथं आता समजा आपण घड्याळ काढलं, काय केलं, हे घड्याळ काढलं असं, घड्याळ काढल्यानंतर 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 अशा पद्धतीने केलं. आता सांगितलं काय, चालू किती वाजता होणार होते, 9:15 म्हणजे काय सांगितलं, 9च्या थोडंसं पुढं काटा असेल, हा इथं 9च्या पुढे थोडंसं असेल, इकडे कितीला असेल, आणि हा काटा कुठं असेल, इथं, हा लांब काटा कुठं असेल, इथं असेल. म्हणून होतं काय होणार होतं, 9:15 चालू होणार होतं, पण चालू नाही झालं तर किती वेळात झालं, अर्धा तास उशिरा झालं. मग अर्धा तास म्हणजे काय सांगितलं, एक घर म्हणजे किती मिनिटं, 5 मिनिटं असेल. मग 5 मिनिटं असेल, मग काय होतं, असं किती मग गेलं पाहिजे बघा, इथं 5 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 आणि इथं 30, म्हणजे हा मिनिट काटा कुठे येणार आहे इथं, तर हा मिनिट काटा कुठे येणार आहे, तर इथं ह्या 6 ऐवजी कुठे येणार आहे, तर इथं 9 वर येईल, कुठे येणार आहे, 9 वर. आणि हा तास काटा काय होणार, इथंच थांबणार आहे का, तर नाही जाणार, तो पुढे कुठं जाईल, तर ह्या दिशेनं जाईल, म्हणजे 10 कडे जाईल तो. म्हणजे किती वाजलेले असतील, तर 9:15 वाजलेले असतील. काय होणार आहे, 9:15 किती होणार, तिथं 9:15 वाजता काय होणार आहे, नाटक सुरू झालेलं असेल. या पद्धतीने करायचं आपल्याला. घड्याळाचा काटा प्रत्येक एक घर 5 मिनिटच असतंय, मग ज्यावेळेस आपण आपल्याला 30 मिनिटं घ्यायचं म्हणजे किती पुढे गेला पाहिजे, 6 घर गेला पाहिजे. याच पद्धतीने करायचं. इथं बघा आता, इथं पण सांगितलं की 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 1 तास बरोबर काय बघितलं आपण, तर 60 मिनिटं, मग 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. आता काय बघा इथं, 3 वाजून 5 मिनिटांनी 50 सेकंद झाले घड्याळ, चित्राचे घड्याळ. म्हणजे इथं आता 3 गाठी दिले, काय दिलंय बघा इथं, 7 वाजून, हे आता बघितलं आपण 7 वाजून 20 मिनिटं. 20 मिनिटं कसं, 5, 10, 15 आणि 20 मिनिटं झाली. आणि इथं किती सेकंद आहेत, तर इथं पण तसंच आहे. ज्यावेळेस सेकंद काटा देताना इथं काय असतो, 5-5 सेकंदाचं इथं असेल, मग किती झाले, हे 5 सेकंद, हे 10 सेकंद, म्हणजे काय होणार आहे, 10 सेकंद झाले. इथं बघा 8 वर 1 सेकंद म्हणजे किती झाले, 8 40 सेकंद. जे काही जिथं काटा असेल त्याला किती न गुणायचंय, तर 5 न गुणायचं, म्हणजे काय मिळणार इथं आपल्याला, 8-40. इथं जरी आपल्याला मिनिटं काढायचं तर किती मिनिटं, 3 वर आहे, म्हणजे किती न गुणायचं आपण त्याला, 5 ला, 3-15 मिनिटं झाली इथं. आणि 10 वर काटा, मग 10 वाजून, ज्यावेळेस 10 आणि 11 म्हणजे 10 वाजून झालेले असतील. ज्या काय असेल घड्याळाच्या, ज्या काट्याच्या पुढे, ज्या नंबरच्या पुढे असेल तेवढे वाजले असतील, एवढं लक्षात ठेवायचं. इथं पुढे बघा आता,
मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर म्हणजेच काय असते, जी वेळ दुपारी 12च्या नंतर असते तिला काय म्हणलं जातं, मध्यान्होत्तर म्हणलं जातं. म्हणजेच दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत जर काय असते, मध्यान्होत्तर. आणि रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत काय असते, मध्यान्हपूर्व असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे ते काय म्हणतो आपण, एएम आणि पीएम. इथं दिलंय बघा, दुपारच्या आधीची वेळ मध्यान्हपूर्व किंवा एएम अशी सांगतात. काय सांगतात, मध्यान्हपूर्व किंवा एएम सांगतात. आणि दुपारी 12 नंतरची वेळ मध्यान्होत्तर किंवा पीएम अशी सांगतात. कळा किती असते, 12 ताशी किंवा 24 ताशी. जर 12 ताशी असेल तर कितीपर्यंत असणार आहे, 1 ते 12. आणि 24 ताशी असेल तर 1 ते 24 पर्यंत आकडे असतील. इथं बघा आता काय सांगितलंय, इथं 12:05. जर 12 ताशी असेल तर कसं सांगितलंय, इथं 0.05 इथं एएम सांगितलंय. आणि इथं 12 काय सांगितले, 5 मिनिटं सांगितलंय. इथं आता इथं वाचन बघा कसं होतंय, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपल्याला 12 ताशी असेल तर 1:20 झालेले असतील. तर 24 ताशी घड्याळाचा विचार केला, 23 किती मिनिटं झालेली असतील, 20 मिनिटं. सॉरी, 13:20 असं सांगेल. कारण 12 नंतर काउंटिंग एक होत नाही. तिथं काउंटिंग कसं केलं जातं, तर 12 नंतर 13 असं काउंटिंग केलं जातं. याच पद्धतीने काय करायचंय, जसं सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं आपल्याला. इथं बघा काय सांगितले, 12 ताशी घड्याळात वेळ दिली आहे, ते 24 ताशी घड्याळात किती आपल्याला काय करायचंय, किती दाखवेल जाईल हे आपल्याला बघायचं. मध्यान्हपूर्व 10 वाजलेले असतील, मध्यान्हपूर्व 10 वाजलेले असतील, मग किती होणार तिथं, 10:30. आणि मध्यान्हपूर्व इथं बघा मध्यानंतर. ज्यावेळेस मध्यानंतर झाल्यानंतर काय होतंय बदल बघा, मध्यानंतर आणि मध्यान्हपूर्व. मध्यानंतर जे असतंय त्याच्यामध्ये बदल होतो, मध्यान्हपूर्व मध्ये काय होणार नाही, बदल होणार नाही. मध्यानंतर म्हणजे कसं, 1:20 झाल्यानंतर म्हणजे किती होणार आहे, 12 नंतर पकडताना कसं घ्यायचं, तिथं 12 नंतर काय करायचं आपल्याला. जर 12 ताशी घड्याळ असलं, 12 नंतर पुन्हा 1 वाजणार आहे. पण ज्यावेळेस 24 ताशी घड्याळ असते तर 12 नंतर म्हणजे मध्यानंतर किती होणार आहे, 12चं किती होणार इथं, 13. म्हणजे 13:20. इथं 12 मध्यानंतर. इथं हे महत्वाचं, मध्यानंतर म्हणजे किती, 5:40 म्हणजे काय होणार आहे, 12 मध्ये आपण 5 प्लस करणार आहे, कारण मध्यानंतर आहे ते. आणि घड्याळ किती आपलं, 24 ताशी. मग 24चं उत्तर काढायचं म्हटलं की 12:5 म्हणजे 17:40 अशा पद्धतीने आपण उत्तर काढणार आहे. मध्यान्हपूर्व म्हणजे कोणताही काय होणार नाही, इथं बदल नाही होणार आहे. मग याच पद्धतीने काय करायचंय, बाकीचे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. इथं पण बघा काय दिलं, एक उदाहरण यातलं बघू. काय करायचंय, बेरीज करायची. 4 तास 30 मिनिटं, 2 तास 45 मिनिटं. याची बेरीज केल्यानंतर काय मिळालं इथं, 6:75. आता 6:75 काय असते, 75 मिनिट कधी असते का, तर नसतंय. मग ज्यावेळेस 75 मिनिट नसेल तर पूर्ण 60 करायचा, उरलेलं काय करायचंय, याच्यामध्ये 1 तास प्लस करायचा आणि इथं 15 करायचं. म्हणजे कसं बघा, इथं 6 तास 75 मिनिटं म्हणजे काय होतंय, तर 7 तास 15 मिनिटं अशा पद्धतीने आपण उत्तर काढणार. मग हे सगळे उदाहरण काय करायचं, तर बेरीज वजाबाकी असेल त्याच पद्धतीने करायचंय. ज्यावेळेस 60च्या प्लस होईल, हे बघा इथं आता 30 आणि 55 मिनिटं झाली, म्हणजे किती मिनिटं झाली, 85 मिनिटं झाली. 85 मिनिटं काय होणार आहे, 85 मध्ये काय करणार आहे, 60 आपण तिथं काय येणार आहे, पूर्ण घेणार आहे. मग 60 करताना 1 तास प्लस करायचा. इथे किती झाले, 6 4 9 6 म्हणजे 6 तास झाले. मग इकडची 60 मिनिटं जर पूर्ण होत असतील, 60 मिनिटं इकडे टाकायची. म्हणजे काय करायचंय, 1 तास पूर्ण करायचंय. एक त्यातलं दाखवा आपण उदाहरण. काय सांगितलं इथं, बेरीज किती करायची आपल्याला, 2 तास 30 मिनिटे, 2 तास 30 मिनिटे. आणि त्यात मग काय करायचंय, 4 तास 55 मिनिटे. काय करायचं इथं, 4 तास 55 मिनिटे, 4 तास 55 मिनिटे. आता झालं कसं, इथं बेरीज जर केली आपण डायरेक्ट, इथे किती झाली, 6 तास किती मिनिटं झाली, 85 मिनिट. 85 मिनिट आता मग काय होणार आहे, त्या पद्धतीने नाही सांगायचं आपल्याला. 6 तास 85 मिनिटं जर दुसऱ्या शब्दात सांगताना कसं होणार आहे, तर इथं काय करायचं, 60 पेक्षा जेवढे 60 मिनिटं झाले, तर 60 मिनिटं म्हणजे काय, 1 तास माहित आहे. मग 1 तास इथं वाढवायचा, किती झाले, 7 तास. मग ह्याच्यातनं 60 वजा करायचे, कारण आपण इकडचा 1 तास इकडे वाढवलाय. मग तेवढे राहिलेले काय करायचं, ह्याच्यातनं वजा करायचं. मग किती आले इथं,
25 मिनिटे. किती याला इथं 25 मिनिटं. मग हे झालं उत्तर आपलं. 7 तास 25 मिनिटे म्हणजे किती दिलंय 6 तास 85 मिनिटे. आपल्याला अपेक्षित काय इथं तर याच्यामध्ये हेच लिहिलं पाहिजे 7 तास 25 मिनिटे. हेच उत्तर आपल्याला पाहिजे. पुढचं बघू आता. मग काय करायचं की याच पद्धतीने बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल ते करायचं. तर पुढचं बघू. तर मापनावरील उदाहरणे काय आहेत. मग मापनावर उदाहरण काय येतं बघा. 26 केमी 250 मीटर आणि 15 केमी 950 मीटर यांची काय करायची बेरीज करायचं. यांची जर बेरीज करायची आपल्याला काय माहित पाहिजे तर परिमाण सगळी माहित पाहिजे. मग परिमाण आपण बघू इथं. आता इथं परिमाण काय काय माहित पाहिजे आपल्याला. तर परिमाण पहिल्यांदा बघून घेऊ की काय काय परिमाण असते. 1 किलोमीटर बरोबर 1 किलोमीटर मध्ये किती असतंय 1000 मीटर. 1000 मीटर. 1 किलोग्राम म्हणजे किती असते 1000 ग्रॅम. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. या गोष्टी तर आपल्याला काय माहित पाहिजे तर माहित पाहिजे बेसिक गोष्टीमध्ये. मग आता इथं बघा त्यानंतर 1 तास बरोबर हे बघितलं आपण. 1 तास बरोबर किती आहे तिथं तर 60 मिनिटे. ह्या काय माहित बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे तर आपल्याला उदाहरण सोडवता येईल. बघा इथं आता पहिलं उदाहरण घेऊ. काय सांगितलं इथं. आता पैशाचं पण असेल पैसे इथं आपण घेतलं नव्हतं. इथं पैसे काय होणार आहे 1 रुपये बरोबर काय इथं 100 पैसे. हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. पहिलं उदाहरण बघू. याच्यामध्ये काय काय दिलंय आपल्याला इथं. काय दिलंय 90 रुपये 50 पैसे प्लस 60 रुपये 40 पैसे यांची काय करायची बेरीज करायची. मग यांची बेरीज करताना काय काय लक्षात ठेवायचं इथं आपल्याला काय आलं पाहिजे तर सेम परिमाणांची काय करायची बेरीज करायची. आपल्याला इथं काय करायचे सेम परिमाणांची बेरीज करायची. मग कसं होतंय बघा इथं. जर पहिला विचार केला इथं काय सांगितलं इथं 9 रुपये 50 पैसे 9 रुपये 50 पैसे अधिक काय करायचं इथं 14 रुपये 60 पैसे 14 रुपये 60 पैसे. मग आता इथं कसं करायचंय समजा अशीच बेरीज केली आपण यांचं सेम परिमाणांची बेरीज केल्यानंतर काय झालं इथं 0 किती आले इथं 110 पैसे आणि इथं किती रुपये आले 14 आणि 9 23 रुपये किती आले 23 रुपये आणि 110 पैसे. तर मग हे लक्षात ठेवायचं की जसं आपण मगाशी केलं की 1 तास पूर्ण झाला 60 मिनिटं की आपण काय केलं इकडे त्याच्यामध्ये ऍड केला. इथं पण तसंच करायचंय 110 पैसे म्हणजे काय झालं 1 रुपये 10 पैसे. मग झालं 1 रुपये इकडे दिला पाहिजे आपल्याला. मग 24 रुपये काय होणार आहे 10 पैसे. काय म्हणायचं 24 रुपये 10 पैसे. कारण 100 पेक्षा जास्त असले तर काय करायचं त्याचा 1 रुपये बनवायचा आणि इकडे याच्यामध्ये ऍड करायचं. अशा पद्धतीने आपण करू शकतो. इथं पण बघा आता काय सांगितलंय लिटरचं बघू. 46 लिटर 200 मिली वजाबाकीचं घेऊ 46 लिटर आणि काय करायचंय 200 मिली वजा किती करायचं आपल्याला 38 लिटर. लक्षात ठेवायचं परिमाण कसं पाहिजे सेम पाहिजे ज्याच्या खाली आपण ज्याच्यातनं वजा करतोय तो. आणि काय करायचं इथं 750 मिली बरोबर. आता ह्या 200 मधून काय होत नाही 200 मधून काय होणार नाही तर हे वजा होणार नाहीत 750. तर आपल्याला काय करायला लागलं इथं काय करायचं इथं तर ह्याच्यामध्ये एक तर आपण काय करू शकतो इथं तर ह्या लिटरचं मिली करायचं. मग लिटरचं मिली करायचं म्हणजे किती येतं 1 लिटर म्हणजे किती मिळते येते 1000 म्हणजे किती होणार इथं 46,000 आणि प्लस याच्यामध्ये काय होतील हे 200 म्हणजे किती आलं इथं 46,200 आणि त्याच्यामधून वजा किती होतील 38,750 वजा होतील. मग काय केलं 0 इथं घेऊ आपण 46,200 वजा 38,750 मग काय येतं 0 याचं 0 जात नाही. किती घेतलं इथं 5 हातच्या घेतला इथं हातच्या दिला 8 किती आलं इथं 4. त्याच्यानंतर काय केलं इथं आपण पुन्हा हातच्या दिल्या इथं 9 7 म्हणजे किती मिळाले आपल्याला इथं
7,450 मिळाले. मग काय झालं इथं 7,450 काय मिळालं आपल्याला, तर मिली मिळालं. काय मिळालं इथं, मिली मिळालं इथं. मग मिली काय असतंय, तर ज्यावेळेस आपल्याला मिलीचं काय करायचं, आपल्याला इथं लिटर मध्ये जर करायचं असेल तर काय करायचं आपल्याला, 7,450 भागिले काय करायचं असते 1,000, म्हणजे किती देणार इथं 1.0, म्हणजे मिळाले किती आपल्याला 7 लिटर आणि 450 मिली. अशा पद्धतीने करायचं, 450 मिली असं करायचं. किंवा काय करू शकतो, अजून एकदा सांगतो, दुसऱ्या पद्धतीनं करायचं तर काय वेळ येतं 46 लिटर, मग काय होणार आहे 200 मिली आणि 38 लिटर आणि 750 मिली. आता इथं काय होत नाही, 200 मधून 750 जात नाही, तर मग हा 1 लिटर इकडचा घेतला आपण, एक हातचे घेतला, मग लिटरचं मिली करताना किती होतं इथं, तर 1,000 येतं. म्हणजे किती झालं इथं, किती झाले इथं इथं 1200 झाले. मग 1200 मधनं काय करायचंय आपण, हे वजा करू शकतो. आता इथं किती आले 0, इथं 5, इथं 4, म्हणजे किती मिळाले इथं 450 मिली मिळाले. किती मिळाले 450 मिली. इथं काय झालं, आता एक हातच्या घेतला होता, ह्याचं किती झाले, मग 46 किती झाले इथं 45, कारण हातच्या दिलाय, कारण इकडे एक दिल्यामुळे काय करायला लागलं, याची किंमत कमी झाली एकनं. मग 45 झाल्यानंतर किती राहिले इथं 38 मधून, जर 45 मधून 38 गेले, किती राहिले 7 लिटर आणि 450 मिली राहिले. मग अशी पण केलं आपण, हेच उत्तर आलं आता पण. मग ह्या पद्धतीने काय करायचंय, इथं ह्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. मग ज्या पद्धतीनं बेरीज असेल वजाबाकी असेल काय करायचंय, याच पद्धतीने आपल्याला सोडवून घ्यायचं. पुढचं बघू आता, परिमाण कुठलं पण लक्षात काय ठेवायचंय, तर परिमाण आपल्याला कळले पाहिजे. इथं पण बघा कसं केलंय, इथं एक आपल्याला दिलेलं आहे की लिटरचं काय केलंय, जर जात नाही तर काय केलं आपण, इकडचा हातच्या घेतला आणि काय केलं आपण वजा केलं. या पद्धतीने आपण करू शकतो, जसं आपण आता सोडवलं त्याच पद्धतीने काय करायचंय, इकडचा हातच्या घ्यायचा, हे 200 होते, 200 किती झाले 1200 झाले, कारण इथं आपण एक हातच्या घेतला. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, इथं सगळी परिमाणं माहित पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं बघू आपण उदाहरण काय काय. इथं पण बघा, वाढदिवस निमित्त आजीने काय केलं, मुलांना 20 लिटर 450 मिली आणि अनाथालयात मुलांना किती वाटले 28 लिटर 800 मिली दूध वाटले. तर आजीने किती लिटर दूध वाटले, या पद्धतीचं उदाहरण. तर हे कसं सोडवायचं, इथं आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे आपल्याला बेरीज करायची का वजाबाकी करायची. इथं काय करायचं आपल्याला, बेरीज करायची, कारण त्यानं पहिल्यांदा एका ठिकाणी वाटलं आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी वाटलेलं आहे, 2 ठिकाणी केलेलं आहे. बघा इथं मग काय केलं, पहिल्यांदा 20 लिटर 450 मिली आणि दुसरं किती 28 लिटर आणि 800 मिली. मग ह्यांचं काय करायचं आता, बेरीज करायची. मग 0 5 8 12 2, हातच्याला 1 इथं 9, म्हणजे किती वाटलं त्यांना 29 लिटर आणि 250 मिली. एवढं दूध काय केलं, काय केले अजयनं एवढं दूध वाटलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता 1 किलो मध्ये बघू आपण काय काय सांगितलं, तर एका पद्धत किती भाजी आहे, किती भाजी इथं 40 किलो 300 ग्रॅम आहे. लक्षात ठेवायचं परिमाण प्रत्येक जे वेगवेगळे लिहायचे, 40 किलो आणि किती 300 ग्रॅम इथं. त्याचबरोबर काय केलं, भाजी होती 17 किलो 700 काय येतं बटाटे घेतले आपण इथं 17 केजी आणि 700 ग्रॅम. त्याच्यानंतर काय घेतलं 13 किलो 400 ग्रॅम असणारा कोबी, काय इथं 13 केजी 400 ग्रॅम हा काय इथं कोबी आहे. बरोबर, इथं काय येते 17 केजी हे बटाटे, बरोबर. आणि काय सांगितलं इथं, तर उरलेले कोबी आणि उरलेले कांदे होते, तर कांद्याचे वजन किती. मग उरलेले कांदे म्हणजे कुठलं, तर एकूण भाजी किती आहे 40 किलो हा एकूण झाला. त्यातले काय हे बटाटे आणि कांदे झाले, कोबी झाले, त्यातलं काय करायचं कांदे. पहिल्यांदा काय करायला लागलं आपल्याला सांगा,
तर पहिल्यांदा काय करायला, ह्या दोन्हींची काय करायला, बेरीज करायला लागलं. मग बेरीज किती येणार इथं, 0 0, 7 आणि 4 11, हातच्याला 1, 7 आणि 3 10, 1 हातच्याला 1, बरोबर. 7 आणि 10 11, 1 म्हणजे किती झालं इथं, तर 31 झाले इथं. काय काय केलं आपण पुन्हा बघा, ह्या दोन्हींची बेरीज केली, कोणाकोणाची, बटाटे आणि कोबीची बेरीज होईल, आणि एकूण हे इथं कोण कोण आहे मग, बटाटे, कोबी आणि इथं कोण आहे, कांदे. हे लक्षात ठेवायचे. मग बेरीज केली इथं, किती मिळालं आपल्याला, 31 किलो. किती मिळालं इथं, 31 किलो आणि 100 ग्रॅम मिळालं. आता मग काय करायचं, तर 31 किलो 100 ग्रॅम दोन्ही, तर मग यातनं काय करायला लागेल, ते वजा करायला लागेल. त्यावेळेस काय मिळणार आपल्याला, कांदे मिळतील. किती वजा करायचंय, 31 किलो आणि 100 ग्रॅम. हे काय आहे, कोबी, बरोबर, कोबी आणि काय, बटाटे. मग वजा केले आपण 200 आणि इथे किती आले, 9. मग 9 किलो 200 ग्रॅम काय इथं मिळणार आपल्याला, कांदे मिळणार आहे. 9 किलो 200 ग्रॅम. पुढं बघू आता. त्याच्यानंतर पुढचं आता परिमिती व क्षेत्रफळ. आता परिमिती क्षेत्रफळात काय बघितलं आपण, आधी आपण बघितलं होतं, काय काय बघितलं, वर्तुळ बघितलं, त्यानंतर बिंदू बघितला होता, त्या गोष्टी झाल्या आपल्या. आता इथं कोण पण बघितला होता. आता आपल्याला काय बघायचं इथं, तर परिमिती आणि क्षेत्रफळ काय असते ते बघू आपण. आता काय सांगितले बघा इथं, आयत. इथं कुठली आकृती दिली, आयताची आकृती. आयताचं काय राहते, समोर समोर बाजूची लांबी कशी राहते, समान राहते. मग इथं हे 4 सेमी, हे किती असणार आहे, 4, हे 5 असेल तर हे किती राहील, 5 असेल. आता परिमिती काढायची. मग परिमिती काढायची आपल्याला काय माहित पाहिजे, त्यासाठी त्याचं काय माहित पाहिजे, सूत्र माहित पाहिजे. बघा आता इथं, आता परिमिती आहे, त्याचे परिमिती सूत्र काय दिले इथं बघा. काय सांगितलं इथं, आयताचे परिमिती सूत्र काय आहे, दुप्पट लांबी प्लस दुप्पट लांबी. काय करायचंय, दुप्पट लांबी प्लस दुप्पट लांबी म्हणजे काय बघा इथं. समजा आता मग अशी काय दिली होती आकृती, इथं काय दिली होती आकृती, इथं 5 दिली होती आणि इथं 4 दिली होती, बरोबर. हा आयत जर घेतला आपण, ए बी सी आणि डी, काय सांगितलं, परिमिती काढायची म्हणजे काय करायचं, दुप्पट लांबी प्लस दुप्पट लांबी रुंदी, दुप्पट लांबी प्लस दुप्पट रुंदी, दुप्पट लांबी प्लस करायचंय दुप्पट रुंदी. मग काय झालं इथं, दुप्पट लांबी म्हणजे किती, लांबी किती आहे, लांबी म्हणजे काय असतं, जी बाजू लांब असेल ती लांबी. मग किती झाली इथं, 5 गुणिले 2. दुप्पट म्हणजे काय करतो, गुणिले 2, बरोबर. किती आली, 10 अधिक रुंदी किती आहे, 2 गुणिले 4 म्हणजे किती आलं, तर 8. मग किती आलं, 18 काय येणार त्याचं, तर परिमिती येणार आहे. 18 काय इथं परिमिती. याप्रमाणे काय करायचंय, आयताची कुठली पण असेल. इथं बघा आता, इथं किती दिली, 3 दिली. इथं 3 रुंदी 7 म्हणजे 7 ची दुप्पट किती होणार आहे, 14. 3 ची दुप्पट 6 म्हणजे किती झाले, 14 आणि 6 20. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. चौरसाची परिमिती काय आहे, 4 गुणिले बाजूंची लांबी. मग इथं चौरसाचं आपल्याला काय माहित असते, तर चौरस म्हणजे 4 बाजू अशा असतात समान. मग यांचं काय करायचंय, 4 गुणिले बाजू. मग इथे किती दिले, 6. 6 गुणिले 4, 6 चोक 24. 24 काय येणार आहे, चौरसाची परिमिती येणार आहे. याप्रमाणे काय करायचंय, कुठलं जरी उदाहरण असलं आपल्याला सोडवता आलं पाहिजे. लक्षात घ्यायचं, 2 सूत्र लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये काय काय आपल्याला माहित पाहिजे, चौरसाची परिमिती आणि कशाची, आयताची. समजा आयताची काय बघितलं आपण, आयताची परिमिती बरोबर, आयताची परिमिती बरोबर लांबीची दुप्पट किंवा दुप्पट लांबी, दुप्पट प्लस रुंदीची दुप्पट, बरोबर. आणि दुसरं काय सांगितलं आपल्याला, चौरसच सांगितलं. चौरस बरोबर
4 गुणिले बाजू, जे काही बाजू दिली असेल त्याला कितीने गुणायचं आपण, 4 ने गुणायचं, त्यावेळेस आपल्याला काय मिळाल, आयताची परिमिती मिळाल. चौरसाची परिमिती काय होते, 4 गुणिले बाजू, आणि आयताची परिमिती लांबीची दुप्पट प्लस रुंदीची दुप्पट करायची. ते इथं बघा, हे उदाहरण आता बघू आपण. काय उदाहरण दिलं इथं, एका बागेची लांबी किती आहे, 100, रुंदी 80, तर परिमिती किती. आता लांबी इथं 100 लांबी आणि रुंदी किती 80, मग आकृती कुठली दिसते आपल्याला, तर आयताची. मग आयताची दिसते तर काय करायचं, ह्याची पण दुप्पट करायची. म्हणजे 100 गुणिले 2 किती झाले, 200 प्लस 80 प्लस 2 160, एक झालं इथं 360 येणार आहे आपली परिमिती. अशा पद्धतीनं सोडवायचं आपल्याला. इथं बघा काय सांगितलंय, बाजूची लांबी 30 मीटर असलेल्या चौरसाच्या जागेच्या कडेने 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल आणि खर्च किती आहे, 70 प्रति मीटर तारेचा खर्च किती आहे. मग दोन गोष्टी आपल्याला सांगितल्यात. तर पहिल्यांदा आकृती कुठली सांगितली आपल्याला इथं, जर चौरस सांगितलंय तर चौरसाची परिमिती काढायची, कारण कुंपण कसं आहे, असं कडनं घालायचं, ते पण कसं आहे 3 पदरी घालायचंय. मग पहिल्यांदा आपल्याला एक पत्रासाठी किती लागेल बघायचंय. मग 30 असेल याचं, मग हे 30 असेल, हे 30 असेल, हे 30 असेल, कारण चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असतात, समान. मग 30 गुणिले 4, कारण चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे, बाजू गुणिले 4 म्हणजे किती आलं, 120. मग 120 येत असेल तर किती वेळा कुंपण घालायचंय, 3 पदरी. मग गुणिले ह्याला पण काय करायला लागेल, 3, म्हणजे किती आले, 360 मीटर काय लागेल, तार लागेल. मग 360 मीटर तार लागणार आहे, तर काय सांगितलं आपल्याला, प्रत्येक मीटरला खर्च किती येतोय, 70 रुपये. गुणिले काय येणार आहे इथं, 70 येणार आहे. मग कसं आलं इथं, 6 42 2 7 त्रिक 21, 21 आणि 4 25, आणि हे 2 शून्य, म्हणजे काय होणार इथं 25,200 रुपये काय येणार इथं खर्च येणार आहे. अशा पद्धतीनं सोडवायचे. मग ही सगळी उदाहरणं काय करायचे, त्या सूत्रानं. आयताचं काय सांगितले, परिमिती लांबीची दुप्पट अधिक रुंदीची दुप्पट असेल, आणि चौरसाचं काय सांगितलं, तर चौरसाचं काय सांगितलं, 4 गुणिले बाजू असेल. त्याच्यानंतर त्रिकोणाचं एक परिमिती, तर त्रिकोणाची परिमिती फक्त सूत्र काय लक्षात ठेवायचं आहे, तिन्ही बाजूंची बेरीज. इथं सोपं आहे, फक्त काय करायचं आपल्याला, परिमिती फक्त काय करायचंय, तिन्ही बाजूंची बेरीज. समजा असा त्रिकोण दिला आपल्याला, इथं बाजू किती दिला, 3 4 आणि 5. आपल्याला विचारलं या त्रिकोणाची काय किती परिमिती, तर किती परिमिती, 3 अधिक 4 अधिक 5, म्हणजे किती आले, 4 आणि 3 7, आणि 7 5 12, 12 काय येईल त्याची परिमिती येईल. या पद्धतीने काय करायचंय, त्रिकोणाचं करायचं. इथं बघा आता त्रिकोणाच्या बाजू दिल्यात 24.7, 20.4 आणि 10.5, यांचं काय सांगितली, परिमिती काढायची. आता परिमिती काढायची काय करणार आपण, 24.5 20.4 आणि अधिक किती करणार आहे आपण, 10.5. यांची काय करायचं, फक्त बेरीज करायची. किती आले, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16चे 6, हातच्याला 1, 4 आणि 1 5, दशांश स्थळा काय दशांश स्थळ आला पाहिजे हे शिकलो आपण, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे किती परिमिती येणार त्याची, 55.6 त्याची काही परिमिती. याप्रमाणे काय करायचंय, सगळी काय करायचं आपल्याला, सूत्र पाठ करायचे आणि उदाहरणं सोडवायचे. याच पद्धतीने सगळं करायचं आपल्याला, याच्यामध्ये वेगळं काय येणार नाही आपल्याला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर क्षेत्रफळ काय असेल, परिमिती बघितली तर क्षेत्रफळाचे सूत्र काय आहेत बघा इथं. जर आयताच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर काय येते, लांबी गुणिले रुंदी. काय करायचं फक्त, लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ समजा काय केलं, बाजू दिली आपल्याला 10 आणि रुंदी दिली 8, तर यांचं काय करायचं आपण, लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळ विचारलंय आपल्याला, परिमिती विचारली. आता समजा दोन्ही पण गोष्टी बघू, लांबी किती दिली आहे 10 आणि रुंदी 8, तर त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे, 10 8 80, आणि क्षेत्रफळ जर हे झालं तर परिमिती किती, याची काय करायची दुप्पट, आणि प्लस याची दुप्पट, म्हणजे परिमिती किती येणार इथं आपल्याला, तर 36 येईल, आणि पण क्षेत्रफळ किती येईल 80 येईल. ह्या गोष्टी आपल्याला काय लक्षात ठेवायच्या. हे काय येणार आपलं, परिमिती, आणि हे काय येणार आपलं क्षेत्रफळ येईल हे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर दुसरं, चौरसाचं जर विचारलं, चौरसाचं काय बघितलं आपण, परिमिती बघितली. परिमिती काय होतं, 4 गुणिले बाजू, परिमिती
आणि क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे तर बाजूचा वर्ग हे क्षेत्रफळ येतं. कशाचं आहे क्षेत्रफळ चौरस. कशाचं चौरस क्षेत्रफळ किंवा परिमिती. परिमिती असेल तर काय करायचंय 4 गुणिले बाजू करायचे चौरसाला आणि क्षेत्रफळ विचारलं तर काय करायचं बाजू वर्ग. जर आपल्याला इथे विचारलं बघा काय सांगितलं इथं एक एक सेमी अंतराखुणा केलाय समरुपणा असले जोडल्या चौरसाचे क्षेत्रफळ 1 सेमी 5 किती आले 15. ठीक आहे दुसरं उदाहरण बघू आपण याच्यामध्ये. हे क्षेत्रफळ झालं चौरसाचं. आता चौरसाचं बघा हे आपण सोडवलं की बघा इथं काय करायचं इथं लांबी 20 दिली रुंदी किती दिली 15. मग काय करायचंय लांबी गुणिले रुंदी फक्त करायचंय. आता 15 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काय करायचंय क्षेत्रफळ काढायचंय. मग क्षेत्रफळ म्हणजे काय करायचंय बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग केला किती आला 225 आणि त्याची जर परिमिती विचारली असती तर काय आलं असतं 4 गुणिले बाजू म्हणजे 15 चौक 60. ह्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे याप्रमाणे काय करायचं जेवढी काय उदाहरणं आहेत आपली याच पद्धतीने काय करायचं सोडवून घ्यायचं सूत्र लक्षात ठेवायचे व्यवस्थित. ठीक आहे इथं थांबू आपण हे बाकीचं काय करू पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघू.